कफपरेड परिसरामध्ये मेट्रो बंद पडल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झालेत। ऐन गर्दीच्या वेळी मेट्रो ठप्प झालेली आहे आणि मुंबईच्या जनतेला त्याचा फटका बसतोय। तांत्रिक बिघाड झाल्यामुळे 10 ते 15 मेट्रो बंद पडलेले आहेत अशी माहिती समजते। प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्याला आणखी तपशील देतील। शिल्पा, काय नेमकी अडचण झालेली आहे ज्यामुळे मेट्रो बंद झाली आहे आणि ही सेवा सुरळीत व्हायला किती वेळ जाऊ शकतो? रिद्धी कफपरेड येथे मेट्रो बंद पडल्याने प्रवाशांचे हाल झालेले आहेत। ऐन गर्दीच्या वेळी ही मेट्रो ठप्प झालेली माहिती समोर आलेली आहे। मुंबईच्या जनतेला याचा चांगलाच फटका बसलेला पाहायला मिळतोय। जिथे कफपरेड येथे जी मेट्रो बंद पडलेली आहे तिच्यामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाला असून 10 ते 15 मिनिटे झालेली आहेत ही मेट्रो बंद पडल्याची माहिती मिळालेली आहे। तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही मेट्रो बंद पडल्यामुळे जे प्रवासी आहेत त्यांना देखील फटका बसलेला आहे आणि सकाळच्या वेळी कामावर जाणारे नागरिक असतील, चाकरमानी असतील किंवा घराबाहेर पडलेले जे नागरिक आहेत त्यांना मात्र हा फटका बसलेला पाहायला मिळतोय। मात्र या संदर्भात माहिती घेतली असता तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही मेट्रो बंद पडल्याची माहिती समोर आलेली आहे। अजून 5 ते 10 मिनिटं ही मेट्रो सुरळीत होण्यासाठी जाऊ शकतात, त्यानंतर ही मेट्रो सुरळीत होईल अशी माहिती देखील समोर आलेली आहे। धन्यवाद शिल्पा माहितीसाठी। ऐन गर्दीच्या वेळी मेट्रो ठप्प झालेली आणि त्याच्यामुळे मुंबईकरांचे हाल झाले। कफपरेड परिसरामध्ये मेट्रो बंद झाल्यानं प्रवाशांची प्रचंड अडचण झाली। अनेकांना आपल्या कार्यालयामध्ये पोहोचण्यासाठी सुद्धा त्यामुळे आता उशीर होतोय।